मूळचा सोलापूर जिल्ह्यातील सिकंदर शेख पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेमध्ये पोहोचलेला आहे आणि याचा सर्वाधिक आनंद हिंगोलीमधील विशाल व्यायामशाळेच्या मल्लांना झालेला आहे। मी सध्या विशाल व्यायामशाळेमध्ये आहे आणि माझ्यासोबत विशाल व्यायामशाळेचे वस्ताद भरत पैलवान चौधरी आहेत। सिकंदर शेखचं तुमचं नातं कसं राहिलेलं आहे? सिकंदर शेखचं आमचं नाता म्हणून आमचे पोरं तिथं राहिलेले आहेत, ते पण तिथं मावळ म्हणून तिथं गेलेले आहे। सिकंदर शेख हा हिंगोली जिल्ह्यामधनं प्रतिनिधित्व करतोय, याची सगळी तयारी तुम्ही कशी केली होती? आम्ही ती तयारी आज 2-4 वर्षापासून इकून तिकून खेळत होतो। तर ते आमची बी इच्छा होती, आमचे पोरं होते ते त्यांच्यापाशी 10-12 पोरं, तर त्यांची इच्छा होती एकदा हिंगोलीकून कसं करून खेळा, एकदा आमचं हिंगोलीचं नाव करा म्हणून आम्ही त्या हिशोबानं त्याला म्हणलेलो होतो। तर ते म्हणजे काही बी झालं ते एकदा तरी मी तुमच्या हिंगोलीला महाराष्ट्र केसरी आणून देईल, काही करू नये, त्या हिशोबानं ते म्हणलं होतं मला। तर आज ते हिंगोलीतून खेळून आमचं नाव, हिंगोलीचं नाव रोशन केले आहे। गेल्या 4 दशकांपेक्षा अधिक काळापासून भरत चौधरी पैलवान हे मल्लांना घडवतात, त्यामध्ये सिकंदर शेख या पैलवानाशी देखील त्यांचं एक वेगळं नातं होतं आणि म्हणूनच या सिकंदर शेखला त्यांनी हिंगोलीमधनं लढा अशी विनंती केली आणि आपल्या वस्ताची मागणी त्याने मान्य करत आता हिंगोलीमधनं लढायला सुरुवात केलेली आहे। माझ्यासोबत गजानन भोयर पैलवान आहेत। तुम्ही सिकंदर शेख यांच्यासोबत एका रूममध्ये राहिलात, आज तो डबल महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेमध्ये उतरतोय, काय भावना आहेत तुमच्या? भावना तर आमची एकच आहे की महाराष्ट्र केसरी आमच्या विशाल व्यायामशाळा हिंगोली जिल्ह्याला येत आहे, हे याचा खूप आनंद होत आहे सर्वांना, सर्व महिलांना। आणि पार्टनर तर होतोच आणि खूप चांगला पैलवान पण आहे तो आणि स्वभाव बी चांगला आहे, आम्हाला सर्वांना सांभाळून घेत जाय तो। आणि आज तुम्ही कुस्त्या खेळत असताना तुमच्या कानावरती बातमी येऊन धडकली, ती मनात किती आनंद झाला? आनंद तर खूपच झालेला आहे, मलाच नाही तर सर्व पैलवान मंडळींना पण खूप आनंद झालेला आहे आणि सर्व जनतेला पण खूप हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व मंडळींना पण खूप आनंद होत आहे। सिकंदर शेख यांनी हिंगोलीमध्ये काही रामलीला मैदानावरती कुस्त्या केल्यात का आणि जिंकल्यात का? नहीं, आम्ही त्याला म्हणलेलो होतो हिंगोली पहलवान जी हिंगोली को आओ, तो वो बोले तुम्हारे हिंगोली को इनाम कम रहता, बोले मेरी कुश्ती उधर 5 लाख 7 लाख पर लगती, बोले मैं इतने कम पे नहीं खेलूंगा, अगर तुम इनाम अगर बढ़ा के देंगे तो मैं बरोबर आऊंगा और खेलूंगा और लड़ूंगा, हिंगोली का नाम और करूंगा। पण त्याच्यानंतर जरी ते इथं कुस्ती खेळायला आले नाही, मात्र हिंगोलीला ते आता महाराष्ट्र केसरी मिळवून देणार का? हो, देणार 100%। आम्ही त्याला म्हणलेलं आहे की भाई तुम्ही जर आले, आमच्या हिंगोलीचं जर नाव महाराष्ट्र केसरी झालं तर दुसरे आजूबाजूचे खेळे पाळेचे लोक इथं येऊन आमच्यापाशी तालमीत राहणार, इतकं मोठं महाराष्ट्र केसरी झालेलं आहे। चला त्या हिशोबानं मराठवाड्यातील अत्यंत लहान जिल्हा, मागासलेला जिल्हा आणि या जिल्ह्याला कुस्तीच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सिकंदर शेख हा प्रयत्न करतोय। माझ्यासोबत आणखी काही मल्ल आहेत। अनेक वर्ष तुम्ही कुस्ती खेळली, हिंगोलीला कधीही महाराष्ट्र केसरी मिळाला नाही, पण आता सिकंदर शेख हा सगळा प्रयत्न करतोय आणि त्यांचे जे वस्ताद आहेत, तुमचे वस्ताद भरत चौधरी पैलवान, यांच्या विनंतीला त्याने मान दिलेला आहे। बरेच दिवसापासून विशाल व्यायामशाळेचे मल्ल कोल्हापूरच्या गंगावेस तालमीला जात असतात प्रॅक्टिसला आणि सिकंदर शेख हा त्या तालमीतला आहे, त्यामुळे विशाल व्यायामशाळेची आणि सिकंदर शेखची जुनी नाळ जुळलेली आहे। त्यामुळे आमचे वस्ताद भरत पैलवान चौधरी यांनी त्यांना बऱ्याच वेळेस म्हणले की आमच्या हिंगोली जिल्ह्यातर्फे महाराष्ट्र केसरीकरिता नामांकन द्या, त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी हिंगोली जिल्ह्यातून नोंदणी घेऊन आज ते महाराष्ट्र केसरी गटामध्ये वजन दिलं आणि ते फायनलपर्यंत पोचले आणि फायनलमध्ये ते यशस्वी होतील आणि महाराष्ट्र केसरी पद जिंकणार याचा आम्हाला विश्वास आहे। तालमीच्या सगळ्या पैलवानांना, आमच्या वस्तादांना, हिंगोली वासियांना। सिकंदर शेख हा डबल महाराष्ट्र केसरी जिंकेल यात शंका नाही, परंतु एका आपल्या वस्तादच्या विनंतीला मान देऊन ज्या जिल्ह्याला कधीही महाराष्ट्र केसरी मिळाली नाही तो बहुमान देण्याचा प्रयत्न सिकंदर शेख यांनी केलेला आहे आणि त्यांच्या प्रयत्नाला नक्की यश मिळेल आणि हिंगोली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी मिळेल असा विश्वास विशाल व्यायामशाळेच्या या मल्लांनी व्यक्त केला आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।